वर्षापासून आपण या शोभायात्रेचं आणि नववर्षाचं स्वागत एक जल्लोषामध्ये बदलापूरमध्ये होतंय। 24 वर्षाचं सुरुवात जर आपण पाहिली तर त्या टायमाला आपलं जवळजवळ गाव होतं आणि आता नगर नाही महानगर झालंय। पण आपली संस्कृती आपण अजूनही चांगल्या पद्धतीने वाढवत चाललो, त्याबद्दल प्रथम मी मनापासून तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन करतो। या शोभायात्रेचं आपल्या प्रतिष्ठाननी दरवर्षी जे आयोजन केलं जातंय यासाठी खास करून उपस्थित असलेल्या आपल्या नगराध्यक्षा रुचिता राजेंद्र घोरपडे, व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्वच नगरसेवक, सर्वच मान्यवर, आपण सर्व सकाळपासून शोभायात्रेमध्ये ज्यांनी भाग घेतलाय आणि विविध पोशाखामध्ये आपलं संस्कृतीचं जतन करण्याचा आणि दाखवण्याचा प्रयत्न केलाय ते सर्वच कलाकार, नागरिक, भगिनी, जमलेल्या सर्व माझ्या मित्रांनो, बदलणाऱ्या बदलापूरचं स्वागत करताना आपल्याला नक्कीच आनंद झाला पाहिजे की तुमच्या मनातलं बदलापूर हे एक वेगळं विकसित होतंय। कधी कधी चांगलं जर होत असेल तर त्या टायमाला आपण आपल्या मुलाला असेल कोणाला तरी काळा टिळा लावण्याचा प्रयत्न करत असतो, कोणाची नजर लागू नये। बऱ्याच वेळेला असं होतंय की बदलापूरला कधी कधी नजर लागते। आपल्या सगळ्यांना विनंती आहे का तो काळा टिळा लावायला यांच्याकडून शिका, कारण आपलं बदलापूर एक स्वप्नवत तयार करतोय आपण। एक वेगळ्या प्रकारचं विकासाचं मॉडेल करण्याचा संकल्प आपण सगळ्यांनी केलेला आहे आणि तुमची सगळ्यांची गेल्या 24 वर्षापासून साथ मिळते। परिवर्तन काय असतंय याचा चांगले काही विचार आपण सगळ्या बदलापूर शहरासाठी देण्याचा प्रयत्न करत आहोत। नव्यानंच नगराध्यक्ष उत्साहाने काम करायला सुरुवात केलेली आहे। स्वच्छतेचं प्रतीक हे बदलापूर व्हावं यासाठी त्यांनी चांगले काही संकल्प हाती घेतलेले आहेत। नागरिकांनी सुद्धा तोच विचार केला पाहिजे की आपल्याला सुद्धा आपल्या घरापासून आपल्या शहराची स्वच्छता ठेवण्यासाठी आपण सगळ्यांनी संकल्प यावर्षी करूया। प्लास्टिक मुक्तीचं खऱ्या अर्थाने त्यांनी एक संकल्प घेतलेला आहे। काळाची गरज ओळखून आपल्याला याची पावले उचलली पाहिजे। विकास होणारच, विकासाला दिशा मिळणारच, पण मानसिकता आणि आपली संस्कृती ही जर चांगली असेल तर आपल्या शहराला कुणाचीही नजर लागणार नाही। तुम्ही आम्ही सगळ्यांनी ठरवलं पाहिजे की माझं बदलापूर हे माझं आहे, या बदलापूरचा नागरिक नाही तर मीच खऱ्या अर्थाने या बदलापूरवासी आहे आणि बदलापूरला एक दिशा देण्यासाठी माझं सुद्धा कर्तव्य आहे की बदलापूरमध्ये बदल व्हावा। तुम्ही दिलेला आशीर्वाद इथं उभे असलेल्या सगळ्यांनाच मिळालेला आहे। चांगलं परिवर्तन करतील, चांगला विचार घेऊन आपल्या समोर येतील आणि चांगल्या विचारातून बदलापूर घडवतील, हा संकल्प आजच्या दिवसापासून आपण करूया। नवीन वर्षाचं स्वागत तुम्ही आम्ही सगळीच एक चांगल्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न करतोय। निश्चितपणे या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब त्यांनी तर बदलापूरला या 5 वर्षामध्ये 25 वर्षाचा विकासाचं मॉडेल देण्याचा प्रयत्न केला आहे। केंद्र सरकार आणि राज्य सरकार देशाच्या पंतप्रधानांनी शहरांच्यावर भर दिलाय आणि त्याला दुजोरा आपल्या मुख्यमंत्र्यांनी बदलापूरसाठी दिलाय। 25 वर्षाचा एक चांगला प्रकल्प सगळ्या आपल्या बदलापूर शहरात उभे करू आणि 5 वर्षातला विकासाचं मॉडेल आपल्या नगराध्यक्षांच्या मान्यतेने, त्यांच्या अध्यक्षतेखाली सगळेच नगरसेवक नवीन पद्धतीने कामाला लागलेत। मी मनापासून त्यांना शुभेच्छा देईन। बदलापूरवासियांना पण सांगेल की भविष्य घडवा, पण ते शहरावर सुद्धा लक्ष केंद्रित करा आणि चांगला विचार घेऊन आपल्या शहराला दिशा देऊया। हिंदू संस्कृतीचं 9 वर्ष स्वागत हे आपण तुम्ही आम्ही जे करतोय ती कायम संस्कृती टिकवा हीच तुमच्याकडून अपेक्षा व्यक्त करतो। मनापासून या 9 वर्षाच्या आपल्याला शुभेच्छा देतोय आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद आमदार साहेब। या बदलापूरची संस्कृती गेले 25 वर्ष आपण आमदार आहात, त्यामुळे ही संस्कृती आपण जपली, या शहराला चांगली दिशा दिली। या ठिकाणी आज जी काही शोभायात्रा भव्य आणि दिव्य दिसते त्यामध्ये आपला सुद्धा सिंहाचा वाटा आहे। कारण एक आमदार कसा असावा याचं या मुरबाड विधानसभा क्षेत्राने
दिशा दिलेलं काम आहे. त्यामुळं तुम्हीच या सर्व गोष्टीचे साक्षीदार आहात. पुढचं वर्ष या स्वागत यात्रेचं 25वं वर्ष आहे आणि आपण या ठिकाणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस यांना या 25व्या वर्षी बदलापूरला या स्वागत यात्रेला आणण्याचा 100% प्रयत्न आमदार साहेबांच्या माध्यमातून करणार आहोत. धन्यवाद आमदार साहेब आणि सर्व माझे नगरसेवक ज्यांना मी या ठिकाणी आपण हजेरी लावली, या स्वागत यात्रेला आले, त्याबद्दल अध्यक्ष म्हणून आपला मनापासून आभार व्यक्त करतो. श्री संप्रदाय नरेंद्र महाराज यांचं दरवर्षी चांगला सहभाग असतो. त्यांच्याही नववर्ष स्वागत यात्रा हनुमान मारुती देवस्थानतर्फे मनपूर्वक स्वागत. प्रकाशजी मरगत, महेंद्र चौंदे साहेब यांचा चांगला सहभाग साधकांसहित आहे. त्यांचंही हनुमान मारुती देवस्थान व नववर्ष स्वागत यात्रा समितीतर्फे मनपूर्वक स्वागत. या शोभायात्रेच्या आपण सहभागांचा आपण प्रमाणपत्र देत असतो, कॉपी देत असतो. श्री प्रकाशजी मरगत, महेंद्र चौधरी यांचे मनपूर्वक आभार. श्री संप्रदाय नरेंद्र महाराज नाणिक यांचे पथक आपल्या नवीन पथकासहित आणि ध्वज पथकासहित सहभागी झालेलं आहे.